नमस्कार विद्यार्थी मित्रो. आता आपण जो बोर्डचा पहिला टॉपिक आहे 12चा रोटेशनल डायनॅमिक्स हा आपण स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण वेळ न घालवता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे पहिल्यांदा आपण रोटेशनल डायनॅमिक्सचे पार्ट बघूया. अगोदर हे दोन टॉपिक होते रोटेशनल डायनॅमिक्स. हा रोटेशनल डायनॅमिक्स दोन टॉपिकमध्ये विभागला गेला होता. पहिला होता तो सर्क्युलर मोशन आणि दुसरा होता तो रोटेशनल मोशन. अशा पद्धतीने या दोन टॉपिकचं कॉम्बिनेशन करून हा रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिक बनलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सर्क्युलर मोशन शिकावे लागणार आहे. म्हणजे एखादा पार्टिकल जेव्हा सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती फिरतो, मग तो क्लॉकवाईज फिरत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, तर ती मोशन कुठली असणार आहे? ती आपली सर्क्युलर मोशन असणार आहे. आणि ह्या सर्क्युलर मोशनचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला स्टडी करायला पहिल्यांदा इथं आपल्याला दिलेले आहेत. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स पहिला आहे हे ॲक्सलरेटेड मोशन आहे. आता जेव्हा आपण एखादा पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सभोवती फिरतोय असं समजत असतो, तेव्हा जर समजा हा जर अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल तर यात पण या पोझिशनला जर त्याची व्हेलॉसिटी बघायची झाली तर ही व्हेलॉसिटी आपल्याला कुठल्या दिशेने दिसते? बरोबर टँजंट टू दिस पाथ दिसते. समजा हा पॉईंट पी आहे तर पी पॉईंटची व्हेलॉसिटी व्ही पी. आणि जर तुम्हाला बॉटमची जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर ती व्हेलॉसिटीसुद्धा टँजंट टू द पाथ. मग आता जरी कॉन्स्टंट जरी स्पीड असलं तर त्याची डायरेक्शन वेगळी आहे, म्हणून काय आहे तर ती ॲक्सलरेटेड मोशन आहे. म्हणजेच ॲज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस एव्हरी इन्स्टंट इट इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन. म्हणजेच ही सर्क्युलर मोशन ही कसली आहे? ॲक्सलरेटेड मोशन आहे. त्याच्यानंतर ही पिरियॉडिक मोशन आहे. मग आता जर पिरियॉडिक या शब्दाचा अर्थ काय तर ती रिपीट होत असते एका पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईममध्ये. आणि हा पिरियड आपण कोणत्या सिम्बॉलनं दाखवतो? टी या सिम्बॉलनं दाखवतो. म्हणजेच ड्युरिंग द मोशन ऑफ द particle repeats its path along the same trajectory, this is the motion is a periodic. म्हणजे जर आपण सनच्या भोवती अर्थची जी मोशन आहे ती आपली इलिप्टिकल आहे. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण ते बघितलं असेल तर आपल्या अर्थला एक जे पूर्ण रोटेशन होण्यासाठी लागलेले 365 दिवस किंवा एक वर्ष, ज्याला आपण पिरियॉडिक टाईम ऑफ अर्थ रोटेशन अलॉंग द रिव्हॉल्युशन अलॉंग द सन असं सुद्धा म्हणू शकतो. आता याच्यामध्ये ज्या पुढची कन्सेप्ट आहे ती कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता या कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला तीन क्वांटिटी ज्या आपण 9th 10th शिकलेलो आहे, म्हणजे जी डिस्प्लेसमेंट एसनं रिप्रेझेंट करत होतो, वेलॉसिटी व्हीनं रिप्रेझेंट करत होतो, ॲक्सलरेशन एनं रिप्रेझेंट करत होतो, त्याच ह्या ज्या क्वांटिटी होत्या ह्या कोणत्या होत्या? लिनियर क्वांटिटी. आणि आता ज्या आपण शिकणार आहे त्या कोणत्या बघणार आहे? लिनियरचं अँड अँग्युलरची असणारं रिलेशन. आता हे कसं लक्षात ठेवायचं किंवा याचा कशा पद्धतीनं आपण सिम्बॉल रिप्रेझेंट करतो आहे इथं बघा. जी लिनियर डिस्प्लेसमेंट झालेली असते ती कोणती असते? एस. त्याला जरा रोटेट केलं तर ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा होते. व्हीला व्हेलॉसिटी म्हणतो, पण अँग्युलर करताना आपल्याला जरा वाकवायचं आहे, म्हणजेच त्याला आपण ओमेगा म्हणतो. ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ॲक्सलरेशन जे आपण एनं रिप्रेझेंट केलं होतं त्याला आपण अँग्युलर ॲक्सलरेशन करण्यासाठी त्याला आपण एचा काय करतोय? अल्फा. मग अशा पद्धतीनं लिनियर आणि अँग्युलर ह्या आपल्याला ॲनॉलॉजी आणि त्याचबरोबर याच्यामध्ये असणारं स्केलर फॉर्म, वेक्टर फॉर्म हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यांना माहीत आहे डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळतं आपल्याला? व्हेलॉसिटी म्हणजेच व्ही बार इज इक्वल टू डी एस बार अपॉन डी टी. ॲक्सलरेशन काढायचं असेल तर डी व्ही अपॉन काय करतो आपण? डी टी. वेक्टर फॉर्म असेल तर त्याच्या डोक्यावर बार देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं राईट साईडला जर ओमेगा काढताना थीटाच आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. डी थीटा बार अपॉन काय असणार आहे इथं? डी टी. अल्फा काय असणार आहे? डी ओमेगा बार अपॉन डी टी. किंवा ओमेगाची किंमत जर आपण परत एकदा टाकली तर डी टू थीटा अपॉन काय असणार आहे? डी टीचा स्क्वेअर. इथं सुद्धा ॲक्सलरेशन इज अ डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ह्या ज्या आहेत ह्या लिनियर आणि अँग्युलरमधल्या ॲनॉलॉजी. आपल्या आता लिनियर आणि अँग्युलरमधल्या ॲनॉलॉजी बघत असताना कशा पद्धतीनं आपण बघूया तर इकडं आपल्याला लेफ्टला ज्या लिनियर क्वांटिटी आहेत त्या दिसतात आणि राईटला कोणत्या? अँग्युलर क्वांटिटी आहेत त्या दिसतात. तर याच्यामध्ये लिनियर बरोबर आर इंटू अँग्युलर हे हा स्केलर फॉर्म होतो. आणि जर बघा ह्याच्यामध्ये असणारे दोन रिलेशन्स आहेत. मी
इथं प्लॉट करतो आहे. डाव्या साईडला मी लिनियर ॲनॉलॉजी, उजव्या साईडला मी अँग्युलर ॲनॉलॉजी. जर स्केलर फॉर्म आणि उजव्या साईडला कोणता काढतो मी वेक्टर फॉर्म. आता हा जर स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म मला कशामधला पाहिजे असेल, एस आणि थीटामधला पाहिजे असेल, तर ह्याच्यामध्ये जी लिनियर क्वांटिटी आहे एल, ह्याला अँग्युलर क्वांटिटीनं मल्टिप्लाय करायचं आहे. लिनियर ॲनॉलॉजी बरोबर अँग्युलर ॲनॉलॉजी इंटू जो तुमचा रेडियस वेक्टर आहे आर बार. म्हणजेच हा एक सिंपल पद्धतीने करू आपण. लिनियर जी ॲनॉलॉजी आहे ती अँग्युलर ॲनॉलॉजी इंटू रेडियस. पण जर हाच वेक्टर फॉर्म पाहिजे असेल तर लिनियर क्वांटिटी बरोबर अँग्युलर क्वांटिटीचं वेक्टर फॉर्म इंटू आरचा बार. म्हणजे जसं आपण एस आणि थीटामध्ये बघत होतो, एस ही लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, एस दाखवली, आणि थीटा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि हा तुमचा काय आला, एस बरोबर थीटा इंटू आर. पण आपण आर थीटा जरी म्हटलं तरी काही फरक पडणार नाही. पण इथं जर वेक्टर क्वांटिटी पाहिजे असेल, एस बार इज इक्वल टू पहिल्यांदा तुम्हाला अँग्युलर ॲनॉलॉजी घ्यायला पाहिजे, थीटा बार क्रॉस काय येणार आहे इथं आर बार. तसंच तुम्हाला दुसरा जो फॉर्म करायचा आहे एस आणि थीटामधला केला, व्ही बरोबर ओमेगा इंटू आर, आणि इकडं काय येणार आहे आपल्याला व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. आणि तिसरी क्वांटिटी आपल्याला कोणती होते, ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन बरोबर अल्फा इंटू आर, आणि इकडं ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी जेव्हा आपल्याला काढायचे आहे तेव्हा अल्फा बार इज इक्वल टू ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. मग हा झाला स्केलर फॉर्म आणि वेक्टर फॉर्म याच्यामधलं रिलेशन. मला वाटतं हे सगळे रिलेशन आपल्याला इथं मिळतात. त्याचबरोबर आपली जी कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, कोणती कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. इथे एसच्या ऐवजी आपण थीटा पुट करू शकतो, यूच्या ऐवजी ओमेगा नॉट इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस हाफ ऑफ काय आला अल्फा टीचा स्क्वेअर. त्याचबरोबर व्ही इज इक्वल टू यू प्लस काय आहे ए टी. व्हीला आपण काय रिप्रेझेंट करतो ओमेगा, इनिशियल वेलॉसिटीला ओमेगा नॉट प्लस एचं झालं आपलं अल्फा, आणि टी हा टाईम पिरियड आहे. त्याचबरोबर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये व्हीच्या ऐवजी आपण रिप्रेझेंट करू शकतो ओमेगाचं, आणि यूच्या ऐवजी ओमेगा नॉट प्लस 2, एच्या ऐवजी अल्फा, एसच्या ऐवजी थीटा. अशा पद्धतीने या लिनियर आणि अँग्युलर ॲनॉलॉजी आपल्याला बघता येतं. तर हे कायनेमॅटिक्स आहे सर्क्युलर मोशनचं. मला वाटतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, मी इथे एकदा रिपीट करतो. जो लिनियर फॉर्म आहे, लिनियर क्वांटिटीज, आणि इकडे काय म्हणतोय अँग्युलर क्वांटिटीज. तर लिनियर कोणत्या होत्या, डिस्प्लेसमेंट एस, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, लिनियर वेलॉसिटी व्ही, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, लिनियर ॲक्सेलरेशन ए, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आता याच्यामध्ये आपल्याला एसला रिप्लेस करायचं आहे थीटानं, व्हीला रिप्लेस करायचं आहे ओमेगानं, एला रिप्लेस करायचं आहे अल्फानं. स्केलर फॉर्म करत असताना एस बरोबर आर थीटा येईल, पण वेक्टर फॉर्म करत असताना एस बार इज इक्वल टू थीटा बार क्रॉस काही आर बार. हा राईट हँडेड स्क्रू रूल लावून आपण याच्या डायरेक्शन सांगू शकतो. त्याच पद्धतीनं तुम्ही व्ही आणि ओमेगामधलं रिलेशन बनवू शकता. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, पण वेक्टर फॉर्म पाहिजे असेल व्ही इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला आहे, व्ही बार बरोबर ओमेगा बार क्रॉस आर बार. किंवा जर तुम्हाला जर दुसरी क्वांटिटी पहिल्यांदा पाहिजे असेल तर आपल्याला काय सांगता येईल, हे तर मायनस आर बार क्रॉस ओमेगा बार, इकडं आपल्याला मायनस आर बार क्रॉस थीटा बार. त्याच पद्धतीने तिसरा आहे ए इज इक्वल टू आर अल्फा, इकडं आपल्याला ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार किंवा मायनस आर बार क्रॉस अल्फा बार, हा आपल्याला रिलेशन मिळेल. आणि जे तीन इक्वेशन्स आहेत कोणते आपल्याला झालेले कायनेमॅटिकल इक्वेशन, पहिला जो आहे ते एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर. मग एसच्या ऐवजी आपण रिप्रेझेंट करतोय थीटाला, यूच्या ऐवजी आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी यूच्या ऐवजी आपल्याला कोणता घ्यावा लागणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा नॉट टी प्लस हाफ ऑफ काय येणार आहे अल्फा टीचा स्क्वेअर. ही पहिली ॲनॉलॉजी झाली. दुसरी व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्हीला रिप्रेझेंट करतोय आपण ओमेगानं, यूला ओमेगा नॉट, एला अल्फा, अशा पद्धतीने दुसरं मिळालं.
तिसरं जे आहे ते आपल्याला v² इज इक्वल टू u² प्लस 2as आणि इथं आपण ω² इज इक्वल टू ω02 प्लस 2 अल्फा थीटा अशा पद्धतीनं आपल्याला ह्या लिनियर आणि अँग्युलरमधला ॲनॉलॉजी आपल्याला लक्षात आली असेल. तर आता आपण न वेळ घालवता पुढे जाऊया. आता इथं जे सेकंड डायग्राम दिला डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. एखादा पार्टिकल आपला जर या 1.1 फिगरमध्ये आपण बघत असेल, एखादा पार्टिकल आपला असा अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल तर हा कसा रिप्रेझेंट करायचा. आणि या ठिकाणी थोडक्यात इथं पेनच्या साह्याने दाखवतो, म्हणजे तुम्हाला स्क्रीन मोठी करता येते. तर हा जो पेन आहे, हा पेन समजा याची जी डायरेक्शन आहे अँग्युलर व्हेलॉसिटीची वर कधी असणार आहे, तर जेव्हा आपण एखादा राईट हँड घेतो आणि तो त्याच्या भोवतणी अशा पद्धतीनं ठेवतो की बोट आपण त्याला कर्ल्ड करतोय, वळवतोय आणि अंगठा आउटस्ट्रेच्ड करतोय, तर वळवलेली बोटं ही पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन दाखवतात आणि अंगठा हा काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ अँग्युलर क्वांटिटी दाखवतो. मग ती अँग्युलर व्हेलॉसिटी असेल किंवा अँग्युलर ॲक्सलरेशन असेल. ओके, तर हा राईट हँड थंब रूल आहे. राईट हँड थंब रूल काय सांगतो, इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन हेल्ड इन युअर राईट हँड, कर्ल्ड फिंगर, ही बोटं वळवतो, आउटस्ट्रेच्ड थंब इन अ सच वे दॅट दे आर कसे असणार, परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि ही कर्ल्ड फिंगर दाखवतात पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, PPCM म्हणतो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. वळवलेली बोटे पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन PPCM. आणि हा थंब जो दाखवतो तो डायरेक्शन दाखवतो कोणाची, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची. मग हाच जर पॉइंटर वर असेल तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सर्क्युलर मोशनची ही जी डायरेक्शन आहे ही कशी झालेली आहे, अँटी क्लॉकवाईज. जर क्लॉकवाईजमध्ये होत असेल तर हा थांबा आपला कोणता कुठल्या साईडला येईल, डाऊन साईडला येईल. म्हणजे हे सेकंड डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन जेव्हा खाली येणार आहे तेव्हा आपली बोटं कशी वळणार आहेत, ती क्लॉकवाईज वळणार आहेत. म्हणजेच इथं आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मिळाली. मग जो बेसिक आपण अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करतो ती अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला ओमेगा बरोबर 2π/t. आणि आता 1/t ला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, म्हणजेच ही काय आला फॉर्म्युला 2πn. n ही फ्रिक्वेन्सी आहे, t हा पिरियॉडिक टाईम आहे. आता जेव्हा सर्क्युलर मोशन बघतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन प्रकार पडलेले आहेत. कोणते कोणते, तर एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा आहे तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपलं जे स्पीड असतं ते कॉन्स्टंट असतं. म्हणजे इथं डेफिनेशन आपल्याला बघा, बोर्डला ही डेफिनेशन लागते. डिफाईन UCM आणि नॉन UCM असा क्वेश्चन 2 मार्काला विचारला जाईल किंवा 1 मार्कला सुद्धा विचारला जाईल फक्त डेफिनेशन. तर UCM मध्ये जे स्पीड असतं ते पार्टिकलचं काय असतं, कॉन्स्टंट असतं. स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. कधी, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन कराय. म्हणजे इथं असताना जे समजा v बरोबर 10 मीटर पर सेकंद आहे, डायरेक्शन अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. इथं असताना v बरोबर 10 मीटर पर सेकंदच असेल, हे पण अलॉंग वाय ॲक्सिस आहे. लक्षात घ्या स्पीड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन इथं आपल्याला महत्त्वाची नाही. म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला इथं व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड घेणं गरजेचं आहे. स्पीड म्हणजे काय असतं आपल्याला, तर हे डायरेक्शन मॅग्निट्यूड ऑफ काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. आणि ही काय असणार, कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी. तर ह्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एक फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे, तो आपण बघितला होता मगाशी. जे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशनसाठी जो फॉर्म्युला लागतो तो कोणता, AR बरोबर -ω² × r किंवा v²/r असं असा आपण फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आता ही झाली युनिफॉर्म. आता त्याच्याबरोबर नॉन युनिफॉर्म. आता युनिफॉर्मचं आणि नॉन युनिफॉर्मचं जर एखादं एक्झाम्पल आपल्याला सेटअप करायचं असेल तर डिफरन्स लक्षात ठेवणं, याच्यासाठी एक फॅनचं एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्याच्या साह्यानं आपण इथं उजव्या साईडला मी रिप्रेझेंट करतोय सगळ्या गोष्टी. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण UCM म्हणतो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलरला आपण नॉन UCM सुद्धा शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहून दिलं जातं. तर UCM मध्ये स्पीड काय होतं, कॉन्स्टंट होतं. आता नॉन UCM मध्ये काय असणार आहे, स्पीड हे कॉन्स्टंट असणार नाही. म्हणजेच जेव्हा आपण असं म्हणतो की एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करायला लागला आहे पण त्याचं स्पीड कॉन्स्टंट नाही तर त्याला आपण नॉन UCM म्हणतो.
आणि ज्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे त्याला UCM म्हणतो. हे शॉर्टमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं. मग आता हे एक्झाम्पल जेव्हा आपण फॅन ऑन करणार आहे तर फॅन ऑन करत असताना पहिल्यांदा ते जे स्पीड आहे ते काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, किंवा बंद केल्यानंतर सुद्धा त्याचं स्पीड काय होत जाणार आहे, आपल्याला कमी होत असल्याने दिसणार आहे. तेव्हा ती कोणती असेल, ऑन ऑफ करताना फॅन नॉन UCM. पण एका पर्टिक्युलर टाईम नंतर जेव्हा फॅन एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये फिरतोय, म्हणजे जी स्पीड आहे ते कॉन्स्टंट स्पीडनं फिरतोय, तेव्हा आपल्याला ते काय सांगू शकतो आपण, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आता ह्याच्यातला डिफरन्स झाल्यानंतर आपण पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट घेऊया. तर इथं आपल्याला समोर नॉन युनिफॉर्म सर्क्युलरच्या बाबतीत सांगितलेलं आहे आणि याचं सुद्धा स्पीड काय असतं, कॉन्स्टंट नसतं. त्याचबरोबर इथं आपल्याला ज्या 2 डायग्रॅम दिलेल्या आहेत ह्या डायग्रॅम आपल्याला जेव्हा फॅन ऑन करतोय तेव्हा अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर वेलोसिटी एकाच डायरेक्शनला असतात, आणि पण जेव्हा फॅन आपण ऑफ करतोय तेव्हा आपलं ॲक्सलरेशन कमी होत असतं आणि हे डिक्रीज होत असतं. अल्फा खालच्या दिशेने असेल, ओमेगा कोणत्या दिशेला असेल, वरच्या दिशेला असेल, ज्या दिशेला फॅन लटकवला आहे त्या दिशेला. अशा पद्धतीनं आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्ममधला फरक बघितला. जास्त यामध्ये डिटेल जाण्याची गरज नाही, फक्त डेफिनेशन करा आणि डिफरन्स लक्षात ठेवा. 2 डिफरन्स लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल आपण द्यायचं आणि एक डेफिनेशन दिली सफिशियंट आहे. आता याच्यानंतर आपल्याला जे फोर्स बघायचे ते फोर्स 2 प्रकारचे असतात. एक असतो तो सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा असतो तो सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये सुद्धा आपल्याला 4 मार्काला ही कन्सेप्ट विचारली जाते. आणि ही जी कन्सेप्ट आहे 4 मार्काला नाही, 2 मार्काला डिफरन्स विचारलं जातं किंवा 2 मार्काला आपल्याला त्याच्यामधला फरक विचारला जातो. जर समजा सेंट्रिपेटल फोर्सवर आपल्याला कन्सेप्ट एक्सप्लेन करा म्हटले 2 मार्काला, तर त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशनसाठी हाफ मार्क असतं. त्याच्यानंतर त्याचं स्केलर फॉर्मसाठी हाफ मार्क असतं. त्याच्यानंतर व्हेक्टर फॉर्मसाठी हाफ मार्क असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल देण्यासाठी हाफ मार्क असतो. अशा पद्धतीने ही 2 मार्क्स काय केले जातात, तर कॉन्फिडेन्शियल जे आपले शिक्षक चेक करतात पेपर ह्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं चेकिंग पॅटर्न दिलं जातं. तर सेंट्रिपेटल फोर्स जेव्हा आपण बघतोय, हा जो सेंट्रिपेटल फोर्स असतो तो सेंट्रिपेटल फोर्स जेव्हा आपण एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन फॉलो करायला लागला आहे आणि त्याचे जो फोर्स ॲक्ट होत असतो तो सेंटरकडे ॲक्ट होत असेल तर त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. जे पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, ह्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. आणि त्याचा स्केलर फॉर्म्युला हा F बरोबर mv²/r किंवा V बरोबर r ओमेगा टाकल्यानंतर आपल्याला r ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर/r, एक r कॅन्सल झाला म्हणजे mr ओमेगाचा स्क्वेअर हा स्केलर फॉर्म्युला मिळाला. आणि याचा वेक्टर फॉर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर हा अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, म्हणजेच F सेंट्रिपेटल फोर्स हा आपल्याला -m ओमेगा²r असा येईल, ओके, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि हा झाला व्हेक्टर फॉर्म. आणि एक्झाम्पल आपण जर द्यायचं झालं तर अर्थचं देऊ शकतो. अर्थ जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याच्या डायमीटरचे जे मॉलिक्युल्स आहेत, अर्थ सनभोवती फिरते तेव्हा जो फोर्स लागतो कोणता, सेंट्रिपेटल फोर्स, तो कोण प्रोव्हाइड करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करतो. आणि हे आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनमध्ये सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स काय असतो, mv²/r. ग्रॅव्हिटेशनल काय असतो, gmm/r². इथं आपण v कॅल्क्युलेट करू शकतो, ओमेगा कॅल्क्युलेट, टाईम पिरियड कॅल्क्युलेट करू शकतो, मास कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा झाला सेंट्रिपेटल फोर्स. आणि जो दुसरा आहे तो आपला सेंट्रिफ्युगल फोर्स. तर जेव्हा आपण सेंट्रिफ्युगल फोर्सला बघणार आहे तेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये सुद्धा सेम आहे. जेव्हा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्याच्यावर जो फोर्स ॲक्ट होतो तो अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द
सेंटर ह्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 4 जे पॉईंट आहेत, पहिला जो आहे तो डेफिनेशन, दुसरा जो आहे तो स्केलर फॉर्म, तिसरा जो आहे तो वेक्टर फॉर्म आणि चौथा जो आहे तो एक्झाम्पल. तर डेफिनेशन आपण बघूया. अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि द फोर्स ॲक्ट अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ह्याच्यामध्ये अवे या शब्दाला महत्त्व आहे. जसं की आपण सेंट्रिपेटलमध्ये टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल म्हणत होतो. स्केलर फॉर्म दोघांमध्ये सारखा आहे, म्हणजे एफ बरोबर mv²/r किंवा mr ओमेगाचा स्क्वेअर. वेक्टर फॉर्म निगेटिव्हच्या ऐवजी आपण काय द्यायचं आहे, तिथं पॉझिटिव्ह द्यायचं आहे, म्हणजेच मायनसच्या ऐवजी प्लस द्यायचं आहे. m⍵²r हा वेक्टर फॉर्म झाला. एक्झाम्पल जर बघायचं झालं अर्थचं, अर्थ ही पूर्ण गोलाकार नाही, ही अर्थ ही काय झालेली आहे, ब्लग झालेले आहे. कुठं, इक्वेटरला, म्हणजे आडवा जो पार्ट आहे तो आडव्यामध्ये रेडियस ही जी आहे ती जास्त आहे आणि पोलला काय झालेले आहे, चपटी झालेली आहे, म्हणजेच रेडियस कमी झालेले आहे. अर्थ ब्लग ॲट इक्वेटर अँड फ्लॅटन ॲट पोल्स. तर अशा पद्धतीनं आपण सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्समधला फरक बघितला. तर याचा पुढचा पार्ट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू.